साहेब, शेतकऱ्यांना समोरील हवामान अंदाज कसा राहील त्या संबंधित 2 मिनिटात माहिती द्या. चालेल. आता आपण पाहिलंय की थोडाफार प्रमाणात आजपासून पावसाने थोडा काही भागांमध्ये जरा जोर ओसरलेला आहे. हो. आणि विशेष म्हणजे आपला जो परिसर आहे वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा हम्म. या भागांमध्ये पुढील 2 दिवस जरा विश्रांती पाहायला मिळेल. पण टक्केवारीनुसार ती 80% असणार आहे. हम्म. 80% म्हणजे खूप ठिकाणी ती मोकळीक पाहायला मिळणार आहे. हो हो. आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे सुद्धा मेघगर्जनेचा पावसाला सुरुवात होणार आहे. तारीख आहे 29. हम्म. आपल्या लाईव्ह मध्ये आपण परवाच्या दिवशी किंवा काल सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे हो दोन्ही हो. चॅनलवरती. तर परवाच्या दिवशीपासून म्हणजे 29 तारखेपासून 29. ती हम्म. 29 पासून पुन्हा याचा जोर भाग बदलत वाढणार आहे. व्याप्ती फक्त त्याची 50 ते 65% एवढीच आहे. म्हणजे हम्म. एकदमच सगळा भाग तो कव्हर करणार नाहीये. हा हा. आणि विशेष करून हे 29 आणि 30 जी तारीख आहे ही गाव सोडणारी आहे, भाग सोडणारे आहे. पण ज्या भागांना पडेल त्या भागांना खूपच चांगला पाऊस पडणार आहे. हम्म. पण 31 तारखेला सर्वदूर पावसासारखा पाऊस पुन्हा सुरू होतोय. हम्म. 1, 2, 3 दिवसासाठी. म्हणजे जवळपास याच्यामध्ये तुमच्या परिसरामध्ये काही ठिकाणी मेघगर्जना होणं, मुसळधार पाऊस होणं हा लगातार चालू राहणार आहे हम्म. गणेश उत्सवापर्यंत. हा हा. हं. आणि गणेश उत्सवाच्या काळामध्ये जर प्रतिसाद पावसाने तुमच्याकडनं जर सुरुवात केली तर पुन्हा ते 9-10 दिवस पावसाची कंडिशन आहे. ही थोडी चिंताजनक गोष्ट आहे. हा हा. पण याच्यामध्ये थोडी गुड न्यूज अशी असेल का हा जो पाऊस सुरू होईल आहे आपल्या पूर्व विदर्भासाठी आजचा जो हम्म. अंदाज आहे तो पूर्व विदर्भ किंवा आपल्या अकोल्यापर्यंत, हिंगोलीपर्यंत, यवतमाळपर्यंतचा आहे. नंतर हा आपण हा. शॉर्टकटमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात देखील सांगूयात. हम्म. तर 27 ला सुरुवात होत असलेल्या भागबदलची हा एंडिंग मात्र मॉडेलनुसार अजूनही दाखवलेली नाहीये. म्हणजे किती दिवसात तो थांबेल याची अजून व्याप्ती नाहीये. हा. पण याची कंडिशन अशी आहे 30 पर्यंत संधी मिळणार आहे शेतकऱ्यांना कामं करण्याची. हम्म. पिकं जे असतील मूग वगैरे ते घरी आणण्याची, हा चवळी हा. वगैरे असेल ती आणि काही खतं वगैरे टाकून घ्यायची असेल किंवा काही बुरशीनाशक वगैरे फवारायचे असेल हम्म. तर एक चान्सेस 28 पर्यंत क्लिअरली आहे. हम्म. आणि 29 पासून ते भाग बदलत मध्ये 50% मध्ये चान्सेस मिळतील. अच्छा. पण 31 पासून चान्सेस पूर्णपणे बंद होतील. हम्म. आणि व्याप्ती जी आहे ती 30 तारखेची ही जवळपास काही भागांना म्हणजे चंद्रपूर, वर्धा, इकडे गडचिरोलीला 100% आहे. अकोला, अमरावतीला 70-60% हम्म. एवढी व्याप्ती आहे. म्हणजे 40% भाग त्याच्यामधून सुटू शकतो. हा पण हा. तिथून पुढे पाऊस हा 4 ऑगस्ट पासून नुसता गर्जनेचा प्रकार आणि गरमीची लेवल ह्या पद्धतीने तो उचलणार आहे. हम्म. चक्क तो 10 ऑगस्ट पर्यंत सप्टेंबर पर्यंत देखील राहू शकतो. हम्म. आता राहिलेल्या महाराष्ट्राची कंडिशन अशी आहे. हम्म. धुळे, नंदुरबार, पश्चिम महाराष्ट्रातले सर्व जिल्हे हम्म. उद्यापासून हळूहळू दुपारनंतर मोकळे होत आहेत. म्हणजे सध्या रिमझिम पाऊस चालू आहे, वातावरण गारठलेलं आहे. हम्म. यामध्ये कडक ऊन जे आहे ते दुपारून पाहायला मिळेल. पण याच्यामध्ये ढग निघणं 10%, 5% भागामध्ये पाऊस होऊ शकतो. त्यामुळे 90% यांना उद्यापासून मिळते. हम्म. पण 10% भागांना स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे. हा. तर यांच्या भागामध्ये 30 तारखेपर्यंत मोकळीक मिळू शकते. हम्म. मोकळीक याच्यामध्ये जो अट आहे माझ्याकडनं ती हम्म. अट म्हणजे 10% किंवा 5% भागांना याच्यामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस येऊ शकतो. आणि आता याच्यामध्ये शेतकरी असाही प्रश्न विचारत असेल की हे हम्म. 10% भाग कोणते आहेत? हा. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. यांनी असं समजून जायचंय. उदाहरणार्थ एका तालुक्यामध्ये 10 गावांना या काळामध्ये पाऊस होऊ शकतो. हा. ठीक आहे. हो हो. आणि तालुक्यामध्ये 10-20 गावांना पाऊस जिल्ह्यामध्ये होऊ शकतो. हम्म. म्हणजे एवढी मोठी व्याप्ती नाहीये. हम्म. व्याप्तीमध्ये आणि घेण्याची व्याप्तीमध्ये फरक खूप आहे. हो. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी कामं करायची आहेत. पण दुपारनंतर 4-5 वाजता ज्यावेळेस पश्चिम भागाकडनं आभाळ दिसेल हम्म. त्यावेळेस आपला जो कामाचा जो पसारा पांगलेला असतो तो हम्म. आवरता घ्यायचा आहे. अच्छा. ठीक आहे. हां. मग त्याच्यामध्ये बरेचसे गाव 9% गाव सुटणार आहे. पण 10% भागांना तो सटकारा का होईना, 15 मिनिटासाठी का होईना किंवा जोरदार का होईना हम्म. तो पडत राहणार आहे या 3-4 दिवसामध्ये. आणि नंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा पाऊस 1-2 तारखेपासून स्टार्टअप करेल.